तुम्हाला आधी अंगारा लावला असतात ना एवढी कटकट करण्याआधी, तर हा अपशकुन झाला नसता. आल्या आल्या सांगितलं असत ना की आजीने दिलाय, तर एवढा वेळच फुकट गेला नसता. आणि त्याला वा. झालं, सूचना याच्यात पण द्यायलाच पाहिजेत तुम्हाला. लावा, नीट लावा. मला लावता येत नाही अंगारा. झालं, हे बघा नीट लावलाय. डोकं इतकं गरम आहे की उडून जाईल तो अंगारा. झालं, आता आजीला जाऊन सांगा अंगारा लावलाय म्हणून. ओ अहो हॅलो, तुमच्याशी बोलतोय मी. या रूम मध्ये दुसरं कोणी आहे ज्याच्याशी मी बोलू शकतो? तुम्हाला सांगतोय आजीला जाऊन सांगा अंगारा लावलाय. हे बघा, हेच हेच यालाच म्हणतो मी ऍटिट्यूड. आज सकाळी मी आलो देवघरापाशी, तुम्हाला हार दिला, म्हणलं देवाला हा हार वाहा. त्यावर तुम्ही बघितलं सुद्धा नाहीत माझ्याकडे. हाच ऍटिट्यूड दिला तेव्हा तुम्ही मला. आपण बोललो याबद्दल मगाशी. नाही, मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की एका घरात राहून एखादी व्यक्ती आपल्याशी अत्यंत योग्य नीट पद्धतीने बोलत असताना सुद्धा आपण त्यांच्याशी बोलायचं नाही, हे चूक आहे. पूजा करत होते, मी म्हणाले ना, परत 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 तोच विषय काढून का भांडता तुम्ही? कारण तुमचं वागणं तसं आहे. लागतं फार. हा? आता मला काय वेळ लागलाय उगाच उठून भांडायला कोणाशी? ठीक आहे ना, तुम्हाला माझं वागणं दिसतं, तुमचं काय? काय माझं काय? नीट योग्य पद्धतीने बोलता कधी माझ्याशी? सतत वसवस करायची आणि चिडचिड करायची, किंवा मी बोलत असताना माझं बोलणं कट 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 करून टाकायचं, हे 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 सगळं योग्य आहे? हे बघा, हे एकदा कधीतरी माझ्याकडनं झालं असेल आणि ते पण चुकून झालं असेल. त्याच्यावरून तुम्ही मला किती वेळा ऐकवणार? एकदा एकदा झालं असं खरंच वाटतं का तुम्हाला? सतत तुम्ही माझ्या व्यक्तिमत्वावरती, माझ्या नैसर्गिक रिॲक्शनची खिल्ली उडवत असता, माझ्या चांगुलपणावरती हसत असता, त्याची चेष्टा कर. हे बघा हे बघा हे बघा हे बघा, आता हसताय. काय झालं हसायला तुम्हाला आता? चांगुलपणा म्हणजे कुठला? स्वाभाविक नैसर्गिक वागणं हे असं का असतं तुमचं? ओके फाईन, कुठे शेरे ओढले मी? कुठे शेरे ओढले मी? हा, तुम्ही मला सकाळी म्हणालात फोनवरती आयुष्यातनं माणसं तोडणारा माणूस आहे मी. हे काय होतं? हा, त्या दिवशी मला म्हणालात की मी सभ्य आहे पण चांगला नाही. म्हणजे काय? आणि मी काही पदव्या वाटत फिरत नाही. म्हणजे काय? तुम्ही असं बोलून जाता हो, पण एका कोवळ्या मनावरती काय परिणाम होतात त्याचा कधी विचार केला तुम्ही? हे असं वागतं कोणी, असं बोलतं कोणी? या शेरांना काय अर्थ आहे मला सांगा? ओके म्हणायचं नाही आता. आहो आहो त्याच्या पुढे मी बोलत होते, आहोने सुरुवात करणार होते, पण तुम्ही काय केलं? नेहमीप्रमाणे कट करून टाकलत मला. केलात ना, माझा मुद्दा सिद्ध केलात. आता मी म्हणणार होते की मी बोलले तरी तुम्हाला चालत नाही आणि नाही बोलले तरी चालत नाही. अशा वेळी गरीब माणसाने करायचं काय? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हे लग्न हाच प्रॉब्लेम आहे. आली हरदासाची कथा मूळ पदावर आली. हे येणारच. कसलं स्किल आहे तुमचं? म्हणजे काही झालं की तुमची गाडी जी काय लग्नावर येऊन लँड होते. हो, आज पाऊस पडला नाही लग्नामुळे, पेपरवाला उशीर आला का जरा लग्नामुळेच झालं, आज थोडी ऍसिडिटी झाल्यासारखी वाटते लग्नामुळेच झाली असणार, सोन्याचे दर वाढले तेही लग्नामुळेच. हे असं काहीही म्हणलेलं नाहीये. असं तुम्ही पुढे म्हणाल, असं म्हणायचं होतं पण कट केलं. काय? काकू सॉरी. सॉरी, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? काय झालं? ऑल ओके? हो ओके. ते हे प्रसाद द्यायला आले होते मी. कसला प्रसाद? अरे तुम्ही संकटातून वाचलात ना, म्हणून महापूजा सांगितली होती महादेवाच्या मंदिरात, त्याचा प्रसाद आहे. काय? तू पूजा केलीस? तू सांगितलंच नाहीस? अरे त्यात काय एवढं? तुम्ही सुखी राहावं, आनंदी राहावं म्हणून केली रे ही महापूजा. अजून काय हवंय मला आयुष्यात? जवळच्या माणसाचा मृत्यू बघितलाय रे मी डोळ्यांनी. अजूनही मला रात्री स्वप्न पडतात, दचकून उठते. अजून एक धक्का नाही सहन होणार मला आता. काही होणार नाही. आपण सगळेजण आयुष्यभर एकत्र आनंदात आणि मजेत असणार आहोत. त्यासाठीच केली ही महापूजा, अजून काय. बरं,
तुम्ही सुखी राहा, आनंदी राहा. अजून काही नको मला. चल येते. हो का? अरे हो, काय ग? स्वानंदीची आई भेटली होती. ऍक्सिडेंटमुळे खूप घाबरल्यात रे त्या. खूप बोलत होत्या. मी 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 त्यांना खूप समजावलं. त्यांना तरी मन मोकळं करायला दुसरं कोण आहे. अशा वेळी लागतं ना कोणतरी मन मोकळं करायला. आणि आमची अधिरा तर अल्लड आहे ती अजून. मी 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 त्यांना सांगितलं, मी हात जोडले त्यांच्या पुढे. त्यांना म्हटलं आमच्या अधिराला प्लीज सांभाळून घ्या हो तुम्ही. अरे हो, तू हात जोडलास? हा त्यात काय एवढं. मुलीची सासूबाई आहे ती. त्यांच्यासमोर हात काय, उद्या मी पाया पण पडेन. कसंही करून माझी अधिरा सुखी राहावी इतकंच वाटतं मला. काकू, चालू दे. काकू, अधिरासाठी मी आहे आयुष्यभर. तुला कधीही कोणापुढेही हात जोडायची गरज नाही लागणार. थँक्यू. थँक्यू. पाहिलं? याला म्हणतात कुटुंब, याला म्हणतात प्रेम. आई बाबा गेले माझे, पण काकूनी माया लावली आईची. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून प्रेम केलं माझ्यावरती स्वतःच्या मुलासारखं. म्हणून माझी फॅमिली मला महत्वाची. कळलं? जर कोणी मला चॉईस दिला ना की एका बाजूला अख्खं जग आणि एका बाजूला माझी फॅमिली, तर मी माझ्या फॅमिलीला निवडेन. त्याला कुठलाही त्रास होता कामा नये, बस. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तुते. गुड मॉर्निंग बाबा. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग अधिरा. कशी आहेस? मस्त. अधिरा, आता तू आलीच आहेस ना, तर देवांना नमस्कार कर. हो या. हो अगं, तो आपलं सगळं ऐकत असतो, म्हणून त्याच्याकडे आशीर्वाद माग. मनोभावे केलेली पूजा त्याच्यापर्यंत पोचतेच. बाबा नमस्कार. अगं आयुष्यमान भव. थँक्यू. काय का म्हणजे तुला देवाचं करायला आवडतं की नाही? म्हणजे तू करावंस म्हणून मी विचारत नाहीये बरं का. अगदी सहजच विचारलं. आय गॉट इट. असं आवडतं मला, पण यु नो आमच्या घरी हे सगळं अज्जूस करायची. मी कधी काही केलंच नाहीये. त्यामुळे लहानपणापासून माझ्या डोक्यात असा समज झालाय किंवा माझ्या डोक्यात हे फिट झालंय की पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी घरातली मोठी लोकच करतात. नाही नाही, अगं असं काही नसतं. तुला वाटेल ना तेव्हा तू करत जा. हा, असं काही नाही आहे.